तर शिरवली टीम साठी तिथे मात्र कॅश प्राइज आहे. माजी सरपंच बळीरामजी पाटील यांच्याकडून 3 विकेट साठी लगातार 3 विकेट साठी 3000 आपल्याला पाहायला मिळतील. एकदमदार व्यक्तिमत्व त्यांच्याकडून आपल्याला कॅश प्राइज लावलेलं जरूर पाहायला मिळते. पंचांचा इशारा तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. गेम ऑन. पहिला बॉल घेऊन ऋतिक बोंडे तयार आहे. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय. पहिला बॉल ऋतिकचा 23 थरार. कमालचा बॉल तिथे जरूर पाहायला मिळाला. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय. तेजसला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. ऋतिकला पण जरूर पाहतोय. हा बॉल अगदी यॉर्कर लाईनचा होता. सन्मान दिला तिथे मात्र चॉप करण्याचा प्रयत्न होता या बॉलवर. तिथे मात्र डॉट बॉल जरूर पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अजूनही धावसंख्या उघडली नाही. तिथे मात्र अजूनही खातं खोललं नाहीये. ऋतिकची दादागिरी 2 बॉलवर जरूर पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. तिसरा बॉल तिथे मात्र ऑन दी राईज जरूर केलाय. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. उचलेल फेकेल तोपर्यंत या बॉलवर एक सिंगल कंप्लीट होईल आणि या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. संघाचं अकाउंट ओपन होईल. खातं उघडलं जाईल. 1 धाव. एक धाव धावफल कव्हर लागते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. या षटकातील 4था बॉल ऋतिक घेऊन. तर व्यासपीठावर शुभागमन होत असताना तुम्हाला बघा मिळेल शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय बिंदासभाई ठोंबरे यांचे कट्टर समर्थक आणि खाणागावचे शिवसेना शाखा प्रमुख सूरज कर्णूक यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या बॉलवर 2 धावा आल्या आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 3. 3 रन्स ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पहिले 2 बॉल लाजवाब होते. त्यानंतर सिंगल आली. त्यानंतर थोडीशी मिसफिल्ड स्वरूपात 2 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हाई बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येईल. वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा मध्ये धाव गणली जाईल. 4 धावा धावफल कव्हर लागतील. 4 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. ऋतिकला पण बाधोय. एक्स्ट्रा मध्ये धाव खर्च केली आहे. 4 धावा धावफल कव्हर लागतील. गोलंदाज तयार. आई बॉल तिथे मात्र सरळ फटका केलाय. कोणी क्षेत्ररक्षक नसणारे. एका टप्प्याने बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. मुबारक बहार में गुले गुलजार में. मदतीने संघ जाऊन पोहोचेल 8. 5 बॉलचा खेळ समाप्त. लास्ट बॉल या षटकातील शेवटचा बॉल होता. 23 थरार वेगवान बॉल. शेवटचा बॉल ऋतिकच्या नावावर तिथे मात्र पाहायला मिळेल. डॉट बॉलची सांगता एका षटकाचा खेळ समाप्त. 1 ओव्हर एंड. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 8 धावा 0 विकेट लॉस. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज चैतन्य बोंडेला आपण पाहतोय. चैतन्य बोंडे तयार असणारे. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर. दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 8. गोलंदाज तयार. हा बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळतोय. पंचांचा राईट स्नो बॉल. खराब बॉलची सांगता करत असताना पण जरूर चैतन्यला पाहतोय. फ्री हिटची चान्स असणारी. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय. तिथे मात्र ऑन स्ट्राईक तेजसला पाहतोय. ऑन स्ट्राईक आपण. तिथे मात्र संधी जरूर असणार आहे. फ्री हिटचा बॉल आहे. गोलंदाज चैतन्य तयार आहे. संधी आहे तेजसकडे. तिथे मात्र मोठा फटका येईल का. भिरकवण्याचा प्रयत्न होता. फ्री हिटचा बॉल. तिथे मात्र डॉट बॉलची सांगता. धावसंख्या 9 धावा धावफल कव्हर. 1 बॉलचा खेळ समाप्त. जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. तेजसला संधी देत नाहीयेत.
मागच्या सामन्यामध्ये तेजसने लाजवाब फटकेबाजी केली होती, त्यानंतर स्टॉप दिलं, तिथे मात्र रोखलं गेलंय. हा बॉल तिथे मात्र ऑन दी राईज केला, क्षेत्ररक्षक असणार एका टप्प्याने तिथे मात्र बॉलला उचलतील, फेकतील आणि तिथे मात्र जरूर पालमध्ये तत्पूर्वी या बॉलवर धावा कंप्लीट होतील त्या 2 आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावर लागतील. धावसंख्या आपण पाहिली 11 धावा. दुसरं षटक मार्ग असतंय. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. तिसरा बॉल घेऊन गोलंदाज चैतन्य तयार आहे. तिसरा बॉल तिथे मात्र आपण जरूर पाहतोय पंचांचा इशारा. इट्स व्हाईट बॉल प्लस एक्स्ट्रा मध्ये धावा खर्च होतील. मिस फील्ड पाहायला मिळाली. लॉंग स्टॉप बॉल ट्रॅव्हल झाला होता. त्यानंतर या बॉलवरही धावा पाहायला मिळाली आपल्याला त्या. व्हाईट प्लस 2 एकूण धावा मिळतील 3. तर परशुरामजी रिकामे यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपये आलेत. फलंदाजांसाठी त्यानंतर किरण घोंगे, ओमकार दादा ठोंबरे यांच्याकडून लगातार 3 षटकार लगावले तर 3000 कॅश प्राइज जमा आहे. फलंदाजांसाठी संधी असणार, तिथे मात्र संधीचं सोनं करावं लागेल, परंतु मॅच ही तेवढीच इम्पॉर्टंट आहे. 14 धावा धावफलकावर लागलेत. 2 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या आपण पाहतोय ती 14. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय, तिथे मात्र तेजसला गोलंदाज तयार आहे. हा बॉल तिथे मात्र जरूर पाहतोय. क्षेत्ररक्षक धावतायत आणि तिथे मात्र शेवटच्या क्षणाला पंचांचा इशारा येईल. या बॉलवर 4 धावा मिळतील. चौकार. चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 18 रन्स. 18 धावा धावफलकावर लागतील. 3 बॉलचा खेळ समाप्त. चैतन्यची सध्याच्या स्थितीला मागणी गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये 10 धावा खर्च केल्यात. गोलंदाज सज्ज आहे या षटकातील. आपण जरूर पाहतोय 4था बॉल घेऊन गोलंदाज चैतन्य बोंडेला आपण जरूर पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज ऑन स्ट्राईक आपण तेजस मुंडेसाठी हा बॉल होता. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन तिथे मात्र जरूर पाहायला मिळाला आणि डॉट बॉलची सांगता, निर्धाव बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी नियंत्रणामध्ये गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाज तिथे मात्र पाहतोय. चांगली गोलंदाजी करत असताना चैतन्य बोंडे पुन्हा एकदा सज्ज या षटकातील 5वा बॉल. हाय बॉल फुलर लेनचा होता. संधी आहे, झेलची संधी आणि या स्टिपला झेलाय झेल. संपलाय तेजसचा खेळ. फलंदाज बाद. तर रिव्ह्यू बॅटिंग टीम रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. हाईट फॅक्टर साठी चेक केलं जाईल. डिसिजन येईल. तर फेर आहे, तिथे मात्र परतावं लागेल. फलंदाज बाद होईल. तेजस मुंडे बिग विकेट. पहिला गडी गारद. डीजे आकाश आपण जरूर पाहतोय. आकाश, आता कॉमेंट्री बंद करा. हल्दी सीझन आले, डीजे ऑपरेटर छान करतायत, तिकडे थोडं लक्ष द्या. ऑलराऊंडर आहेत. गोलंदाज तयार. हा बॉल तिथे मात्र आपण जरूर पाहतोय. बिरकवण्याचा प्रयत्न होता.
डॉट बॉलची सांगता होईल. षटक क्रमांक दुसरे समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस 18 धावा पाहायला मिळतील. 18 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम चिंचवली. गोलंदाजी ट्रॅकवर तिसरा गोलंदाज पाहायला मिळेल आपल्याला. आदित्य चोरगे. स्ट्राईकला फलंदाज आपण अल्पेश लाभादे. अल्पेश मुंडे. संघाची जबाबदारी घ्यावी लागेल. 2 षटकांमध्ये 18 धावा फलकावर लागलेत. ऑन स्ट्राईक जरूर असणारी सलामीसाठी गणना केली होती. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा पहिला बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर आदित्य चोरगे. पहिला बॉल तिथे मात्र रनवे मध्ये थोडासा अडथळा. डेड बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असणारे गोलंदाजी ट्रॅकवर आदित्य चोरगे आपण जरूर पाहतोय. इंटरेस्टिंग मॅच आहे 2 संघांमध्ये. हा बॉल आदित्यचा आपण जरूर पाहतोय. टप्पा पडल्यानंतर काय कमालची गोलंदाजी. तिथे मात्र वेगवान बॉल होता. टप्पा सुरेख. लाईन सुरेख. लाईन मिरिट आपण गोलंदाजीची पाहिली तर गुड लाईन स्पॉटवर बॉल लँड होत असताना आपण जरूर पाहिला. पिचिंग तिथे मात्र सुरेख होती. डॉट बॉलची सांगता. निर्धाव बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल आदित्यच्या नावावर. त्यानंतर दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा तयार. स्ट्राईकला फलंदाज अल्पेशला पण पाहतोय. नॉन स्ट्राईकला फलंदाज हर्षद. हाई बॉल तिथे मात्र आपण पाहतोय परंतु पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये धाव खर्च केली जाईल. व्हाईट मदतीने व्यासपीठावर शुभागमन होते. या स्पर्धेच्या आमच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये असणारे सन्माननीय संदीपजी पाटील साहेब तंटामुक्ती अध्यक्ष कणाव आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. व्हाईटच्या एक एक्स्ट्रा धाव मध्ये संघ जाऊन पोहोचेल. 19 रन्स. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. हा बॉल लेग साइडला भिरकवलाय तर खाली एरिया आहे आणि मात्र पंचांचा इशारा येईल. या बॉलवर आलाय दर्जेदार चौकार. षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. 25 धावा. 25. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल वेगवान होता. तिथे मात्र बीट केलंय. डॉट बॉलची सांगता. पहिला बॉल डॉट. त्यानंतर व्हाईट. त्यानंतर षटकार. त्यानंतर डॉट पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहतोय आदित्य चोरगे. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक तिथे मात्र अल्पेशला जरूर पाहतोय. अल्पेश मुंडे ऑन स्ट्राईक आहे. तिथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चौथा बॉल या षटकातील. 4th बॉल. हा बॉल तिथे मात्र गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मागे तैनात आहेत. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न परंतु नकार दिलाय. या बॉलवर एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. 26 ऑन बोर्ड. 26 धावा पाहायला मिळतील. चांगली फलंदाजी जरूर पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांची मॅच. किती धावा जमवल्या जातील. किती धावांचं डोंगर रचलं जाईल इथे मात्र जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण जरूर पाहते पुन्हा एकदा आदित्य. 5वा बॉल तिथे मात्र जरूर पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटकारानंतर कमबॅक केलाय गोलंदाज आदित्य चोरगेने. डॉट बॉलची सांगता. 5 बॉलचा खेळ समाप्त. शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही उर्वरित या पूर्वार्धामधील 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील
येणारा काल येणारा वेळ सांगून जरूर जाईल. गोलंदाज सज्ज आहे. शेवटचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवर. लास्ट बॉल शेवटचा बॉल तिथे मात्र आपण जरूर पाहतोय. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 30 समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 27. 1 विकेटच्या लॉस मध्ये आपल्याला टीम चिंचवली पाहायला मिळते. डीजे धावसंख्या जाऊन पोहोचले ते एकूण 27. 3 षटकांचा खेळ समाप्त. 4थं षटक आपल्याला पाहायला मिळेल. सूरजला आपण पाहतोय. शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली आहे. गोलंदाज तयार आहे. स्ट्राईकला हर्षदला आपण पाहतोय. हा बॉल तिथे मात्र बिरकवलाय. एका टप्प्याने बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा. इट्स नो बॉल. प्लस पंजा मिळालेल्या बॉलवर 5 धावा. या 5 धाब्यांनी संघ जाऊन पोहोचेल 32. बीमर बॉल जरूर पाहायला मिळाला. फ्री हिटचा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. फलंदाज आपण पाहतोय हर्षदच्या बॅट मधून चौकार आलाय. नो बॉल होता. 5 धावा मिळाल्या. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 32. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सूरज. फ्री हिटचा बॉल तिथे मात्र लेग साइडला बिरकवला. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. थोडीशी मिसफिल्डचा पुरेपूर फायदा घेतलाय. या बॉलवर 2 धावा मिळतील. या 2 धाब्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 34. 3.1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दुसरा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. सूरजला आपण पाहतोय. षटकातील दुसरा बॉल गोलंदाज तयार. 34 धावा धावफलकावर लागलेत. हा बॉल तिथे मात्र अपील झाली होती परंतु बॅट अँड बॉलचा कुठलाच संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता निर्धाव बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी कमबॅक करावा लागेल. तिथे मात्र 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 34. पहिला बॉल नो होता त्यावर चौकार आला. त्यानंतर 2 धावा आल्या. त्यानंतर डॉट. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सूरजला आपण पाहतोय. हा बॉल उंचवर गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र प्रयत्न करतायत परंतु आपल्याला पाहायला मिळेल नोमॅन्स लँड मध्ये बॉल लँड झाला आणि या बॉलवरही 2 धावा मिळतील. तर व्यासपीठावर तुम्हाला शुभागमन बघायला मिळेल. मिलिंद जाधव MJ एकेकालचा विध्वंसक फलंदाज आणि त्यासोबत आपण बघतो रोहित जाधव प्रथमेश पाटील यांचंही व्यासपीठावर आगमन झालंय. आणि त्यासोबत व्यासपीठावर आगमन होते आमचे गणेश तात्रे आणि सन्माननीय लहू जाधव यांचंही व्यासपीठावर आगमन झालंय. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मजा नवीन फलंदाज आपण पाहतोय. ऋतिकला आपण पाहतोय. ऋतिक मुंडे न्यू बॅटर. गोलंदाज तयार आहे. ऋतिक साठी बॉल होता जरूर तिथे भिडकवलाय. कार्पेटच्या साईने मागे क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफिल्ड. तिचा पुरेपूर फायदा घेत असताना या बॉलवर 2 धावा कंप्लीट होतील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल एकूण 38 ऑन बोर्ड.
शेवटचा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. लास्ट बॉल. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा शेवटचा बॉल घेऊन. 38 धावा फलकावर लागले. 2 विकेट. स्ट्राईकला ऋतिक आहे. ऋतिक मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु समोर सूरज फटकेला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी जरूर केली. पुन्हा एकदा लास्ट बॉल घेऊन तयार आहे. शेवटचा बॉल. ऋतिकचा फटका जरूर पाहायला मिळतो. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. उचलतील, फेकतील आणि तिथे मात्र या बॉलवर धावा कंप्लीट होतील त्या 2 आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 40. 41 धाव्यांचं लक्ष. येणारे 24 बॉल 41 धाव्यांची गरज. टॉस साठी मी आमंत्रित करेन दोन्ही टीम. आपण लगेच जॉईंट व्हा. सामना बघा मिळेल तुम्हाला गावदेवी नेरे आणि रसायनी परिसरातून भोकरपाडा संघ खेळणार आहे. तर दोन्ही कॅप्टन प्लीज लगेच तुम्ही जॉईंट व्हायचं टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी लक्षात घ्या. तोपर्यंत आपण सन्मानाकडे वळूया. मी विनंती करेन सन्माननीय लहू जाधव यांना की आपण आपला सन्मान घेण्यासाठी हवं. त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. मी सन्माननीय संदीप शेठ पाटील तंटामुक्ती अध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करणार आहोत. या सन्माननीय लहू जाधव यांचा आपण सन्मान इथे करतोय. खाणाव गावचे आमचे खरे तर प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांचा आदरातिथ्य शुभ सन्मान आपण इथे करतोय. धन्यवाद. त्याच्यानंतर मी आमचे गणेश तात्रे यांना विनंती करेन की आपण या. त्यांचाही आपण यानंतर शुभ सन्मान करणार आहोत. अतिशय मन मिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्व गणेश तात्रे यांचा सन्मान आपण इथे करतोय. पुन्हा एकदा संदीप पाटील साहेब तंटामुक्ती अध्यक्ष खाणाव त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करतोय. चला भोकरपाड्याचे कॅप्टन वर जॉईंट व्हा स्टेज पण लगेच वेळ न दौडवता. स्पर्धेच्या नियमानुसार इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे. कॅप्टन आलेले आहेत. नाणेफेक आपण इथे करणार आहोत लगेच. चला टॉस आपण इथे करतोय. संदीप दादा करा टॉस. चला दोन्ही कॅप्टन या. 5 षटक 4 गोलंदाज 1 DRS तुमच्यासाठी असेल. चला नाणेफेक होत आहे. हेड इज कॉल फ्रॉम कॅप्टन भोकरपाडा अँड यस इट इज हेड. टॉस जिंकलेला आहे भोकरपाडा संघ. मला वाटतं प्रथमताच्या विभागामध्ये तुम्ही येत आहेत खेळण्यासाठी. वेलकम, तुमचं निर्दोंदर विभागामध्ये स्वागत आहे. कसं वाटतं आमचं जाणता राजा चषक ही स्पर्धा? आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला इथं खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. काय वाटतं समोर नेरे संघ आहे, रोहन सारखा बाहुबली त्यांच्या टीम मध्ये तुम्हाला बघायला मिळतं आणि आज चांगले चॅलेंज होणार आहे. काय अपेक्षा घेऊन आले त्या टुर्नामेंट मध्ये? आम्ही कमीत कमी धावत रोखण्याचा प्रयत्न करू. खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. रोहन आहेत आमच्यासोबत. रोहन, टॉस किती इम्पॉर्टंट होता? टॉस जिंकला असतं तर काय केलं असतं? फिल्डिंग घेतली असते. आता बॅटिंग करावी लागणार कारण अपोजिशन भोकरपाडा संघ वेळेवर आला, त्यांनी टॉस जिंकलाय. किती रन तुला वाटतं सेट झाल्या पाहिजेत पहिल्या सत्रामध्ये? 50+ रन करण्याचा प्रयत्न करू. गावची स्पर्धा अध्यक्ष चषक गाजून आल्यात, तिकडे रनरअप बनलात. भरपूर अपेक्षा टीम कडून होतून संयोजक म्हणून त्या टीमचे मेंबर म्हणून फार मोठी जबाबदारी होती. खरं तर टीमनं रनरअप बनलं जसं पाहिलेलं स्वप्न होतं. चॅम्पियन बनण्याचं जरी अर्धवट राहिलं असलं तरी जाणता राजा चषकामध्ये काय स्वप्न घेऊन आलेत? नक्कीच प्रयत्न करू आणि टीमच्या सगळ्या प्लेयरना सांगेन की 100% देण्याचा प्रयत्न करा. खूप चांगली स्पर्धा नेरेनगरीमध्ये ज्या ज्या स्पर्धा होतात त्या स्टँडर्ड लेवलच्या असतात. नो डाऊट तुमचं भरपूर चांगलं मेहनत असे. कसं वाटतं आमचं संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आणि गावदेवी क्रिकेट संघ खानाव यांचं हे जाणता राजा चषक या स्पर्धेला नामकरण देखील करण्यात आलेलं आहे. कसं आहे संपूर्ण आयोजन?
आयोजन तर खूप भारी आहे आणि सर्वप्रथम याचं आपलं आयोजकांचा धन्यवाद देईन की त्यांनी आम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री भेटली ती दिली म्हणून. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा. चला मॅच कडे आपण वळतोय आणि पहिलाच बॉल मिस टायमिंग आणि पहिल्याच बॉलवर 440 वोल्टचा झटका मिळेल टीमला आणि या पहिल्याच बॉलवर मिळते विकेट. अगदी या स्पर्धेमध्ये आपण बघू शकता जर आता येणाऱ्या गोलंदाजानं चिंचोली संघाच्या विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय सूरजजी कर्णुक साहेब, बिंदासबाई ठोंबरे यांचे कट्टर समर्थक, त्यांच्याकडून 2000 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात येईल आणि त्यासोबत शिरोली संघानं जर लगातार 2 षटकार कोणत्या फलंदाजांना ठोकले तर माजी सरपंच बलराम पाटील यांच्याकडून देखील 2000 रुपयाचे कॅश प्राइज. क्या बात आहे. दोन्ही बाजूने बक्षीस लावलेत. बलराम शेठ पाटील यांनी शिरोली संघावर बक्षीस लावलंय, सुरेश शेठ कर्णुक यांनी चिंचोली संघावर बक्षीस लावलंय. त्यामुळे ही लढत बघायला मजा येईल. लक्षाचा विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये 40 बनल्या होत्या आणि 41 करायचे आहेत. सुरुवातीलाच पहिल्या बॉलवर विकेट घेतले बॅटर. अगदी बघितलं संदेश दुसरा बॉल देखील फार फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजी सुरू असताना मैदानामध्ये बघायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी मार्क करू आपण. प्रदीप असं आहे या गोलंदाजाला बघतोय. पहिले 2 बॉल चॅलेंज करणारे राहिलेत. चांगली गोलंदाजी, विकेट नंतर डॉट बॉल आलाय. गती कमी ठेवली, पुन्हा एकदा संधी, पुन्हा एकदा विकेट किपर डाऊन द बॉल, चांगलं कॉलिंग केलं. वन्स अगेन सुरक्षित टिपला हा झेल. आळ्या पावलानं परतावं लागते धीरजला. शिरोली टीमला 0 दुसरा धक्का. एक्केचाळीस धावांचं आव्हान आहे आणि सुरुवातीला थोडं बॅटिंग करत असताना कंबरड मोडण्याचं काम करत असताना दिसलेत. गोलंदाजीतून चिंचोली संघाचा गोलंदाज प्रदीप 2 विकेट त्यांनी घेतलेत. पुन्हा एकदा ही संधी आहे परंतु हाफ चान्स होती. सेफली लँडिंग झालंय. सुदैवानं हा बॉल अगदी चैतन्याचा 3-4 खेळाडूंच्या मध्ये लँडिंग झालाय सेफली. तोही नशिबाची साथ होती आणि इकडे अगदी नजरेसमोर रन चोरले गेले. चांगला प्रयत्न मैदानामध्ये सुरू असताना बघायला मिळत आहेत परंतु जशाच तसं प्रत्युत्तर दिलं गेलं. क्रिकेटमध्ये म्हटलं ना ठोसास ठोसा तुम्ही दिला पाहिजे आणि तसंच काही या मॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. कारण दोन्ही जवळची गाव आहेत. कारण दोन्ही गावं जेव्हा जवळची असतात तेव्हा मॅच नेहमीच दर्जेदार बघायला मिळते. याचं कारण हे असतं की क्रिकेटमध्ये प्रतिभा आपली उंच ठेवायची असते. दुसरे कारण म्हणजे त्यामध्ये तुमचं प्लस अँड मायनस पॉईंट एकमेकांना चांगले ठाऊक असतात. त्यावर वार होतात, पलटवार होतात आणि एक्झॅक्टली या मॅच मध्ये तेच घडणार आहे. यात मात्र संशयच नाहीये. पहिले 3 बॉल फार घातक होते आणि त्यानंतर सिंगल. ऋतिकचा फटका. ऋतिक बोंडे धोक्यात विकेट. या मॅच मध्ये प्राइस विकेट. सगळ्याधिक मोठा 440 वोल्टचा झटका दिलाय आणि इथे ऋतिक बोंडे ज्या खेळाडूंना मागील मॅच मध्ये 46 धावा वैयक्तिक केल्या होत्या तो खेळाडू या मॅच मध्ये 0 हा जल्लोष मैदानामध्ये. पोलीस संघ गोलंदाजी नेहमी स्टँडर्ड लेवलची त्यांची बघायला मिळाली आहे. कालपासून जो गोलंदाजीचा वसा घेतलाय हाती या टीमनं अफलातून. प्रमुख 3 विकेट. आदित्य चोरगे हा नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. पहिल्या षटकामध्ये डॉमिनेट करण्याचं काम केलंय अपोजिशन टीम अर्थात शिरोली संघाला आणि धावसंख्या फळक अगदी थांबलंय 1 धावेवर.
ऋतिकचं मैदानात थांबणं फार गरजेचं होतं. पहिलं षटक जरी कमी धावांचं आलं असतं तरी एवढाही फरक पडला नसता, कारण ऋतिक चांगल्या फॉर्मात चाललाय, परंतु ते काम केलंय प्रदीपनं. पुन्हा एकदा हाही बॉल स्वतःच्या फॉलोअर मध्ये थांबवलाय. पहिलं षटक चर्चेचा विषय राहील. या ओव्हरमध्ये एकच धाव खर्च केले गोलंदाज प्रदीपनं आणि टोटल 3 विकेट्स घेतलेत. मी मागील मॅच मध्ये देखील उल्लेख केला, चिंचवली संघाला तुम्हाला हलक्यात घेता येणार नाही. काल अकोर्ली संघाचं स्वप्न नाही तर त्यांची झोप उडवली या टीमनं. काल आम्ही बघितलं अंतिम क्षणापर्यंत लढत राहिले आणि त्याच्यानंतर गोलंदाजीतून सामना कसा हिरावून घेतला जातो. प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू होती की अकोर्ली संघ एकतर्फे सामना जिंकेल, वन साइड ती मॅच जिंकेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन चेस करत असताना 36 धावा त्यांनी केल्या होत्या आणि 18 बॉलमध्ये जवळपास मला वाटतं 14 रन पाहिजे होत्या, त्या तिकडे त्याने सेव्ह केला. लास्ट अगदी मोमेंट पर्यंत आम्ही बघितलं होतं 3 बॉल 1 पर्यंत 3 बॉल 2 धावांची गरज होती आणि नंतर 2 बॉल 1 ची गरज असताना संघ ऑल आउट केलं. असं चिंचवली संघ काल तेजसनं कमाल केली, धमाल केली आणि आज प्रदीपनं मालामाल गोलंदाजी केली. मैदानामध्ये 3 विकेट्स घेतलेत, परंतु आता मिडल ऑर्डरला हा डाव सावरायचा आहे. वाईड यॉर्कर केला, अपील लाऊड आहे. बघा मैदानामधील वातावरण थोडं गरम आहे. सन्माननीय दीपक शेट्टी साहेबांचं इथे शुभागमन झालंय. बैलगाडा क्षेत्र आणि त्या क्षेत्रामधील फार मोठं नाव आहे. चिक्क्या बैलानं तर मार्केट गाजवलाच आणि आता नवीन अगदी कन्हैया बैल अगदी बघायला त्यांचा मिळेल आणि त्यासोबत SP बैल असेल, ते देखील मार्केटमध्ये आता चर्चेचे विषय बनले. जाऊया मॅचकडे. स्कोरबोर्डवर रन्स तुम्हाला बघायला मिळते. फक्त 3 मागील 7 बॉल डिलिव्हर्ड झालेत. का बॉलिंग होते. 1 धाव 3 विकेट्स आणि त्यानंतर हा बॉल लेग लान्स केलाय. पहिली धाव वेगाने घेतली, दुसरी साठी थ्रो खराब आहे. ज्या गतीनं थ्रो यायला हवा होता ती गती नव्हती आणि बघू शकता सन्माननीय सूरज वारदे साहेब खानाव यांच्याकडून स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे. त्यांचा आम्ही मनाच्या अंतकणापासून आभार मानू. या सर्व दानशूर दात्यांचा मॅच बनेल इंटरेस्टिंग. या सामना खूप रंगतदार लढत बघायला मिळणार आहे. दोन्ही टीम्स मधून चांगलं बॅटल बघायला मिळणार आहे, कारण पहिले 3च धावा बोर्डवर आहेत, 3 विकेट्स देखील बोर्डवर आहेत. त्यामुळे या 16 बॉलमध्ये 38 रन पाहिजेत ना, ते देखील चॅलेंज. एका बाजूला चैतन्य आणि आदित्य 2 मिडल ऑर्डर मधील स्पेशल खेळाडू ते मैदानामध्ये असतील, तोपर्यंत सध्या शिरोली संघ थोडा निश्चिंत असेल आणि त्यामध्ये आणखीन एक धक्का चैतन्यला परतावं लागेल. मागील 4 विकेट गमावल्या टीमनं, आणखीन एक कॉट बिहाइंड द विकेट. स्कोरबोर्ड 3 धावांवर आहे आणि 4 विकेट गमावलेत. शिरोली संघ मला वाटतं जोशामध्ये मैदानामध्ये त्यांचं भान हरपून गेलंय की काय असं वाटतंय, कारण 4 षटकामध्ये 40 धावा 41 धावा. मुळात या मैदानामध्ये रन चेस करत असताना इतक्या महागड्या नाही आहेत आणि अगदी चिंचवली संघ गोलंदाजीतून त्यांना डॉमिनेट करण्याचे प्रयत्न करतात आणि त्यामध्ये 4 विकेट्स त्यांनी गमावलेत. सार्थक वेळ गेलेले नाहीये. 15 बॉल 38 रन पाहिजेत. इथून थोडा मोमेंट शिफ्ट करण्यासाठी, खराब वेळ जाण्यासाठी वेळ दिला तर बनवू शकतो, परंतु क्रिकेटमध्ये जरतीरला स्थान नाही. काय बॉलिंग होते, गोलंदाजांचा बोलबाला आणि इथे मैदानामध्ये क्लीन बॉल खेळाडूला 5वा दे धक्का टीमला. बॅक टू बॅक 2 विकेट मिळालेत आणि अपकमिंग बॉलवर जर विकेट मिळाली तर शिवसेना शाखा प्रमुख सूरज कर्णूक यांच्याकडून 2000 रुपयाचे कॅश प्राइज आणि सन्माननीय दीपक शेट्टी यांच्याकडून देखील जर येणाऱ्या बॉलवर विकेट आली तर 1000. क्या बात आहे. बक्षिसांचे अलर्ट अगदी इथे उपस्थिती बघा मिळते आणि इकडे हा बॉल पाठवल्या मागे डीप मध्ये स्क्वेअर लेगला 1 रन या बॉलवर पूर्ण होते. धावसंख्येचं टोटल 1 न पुढे चाललाय.
पहिल्या सत्रामध्ये धावांसाठी संघर्ष करताना आम्ही टीमला बघितलं, परंतु त्यानंतर मोमेंट शिफ्ट झालं होतं, रन बनल्या होत्या आणि वन्स अगेन या सेकंड इनिंग मध्ये जशाच तसं प्रत्युत्तर आतापर्यंत दिलाय. 4 या धावेवर जवळपास 5 विकेट घेतले. 13 बॉल 37 रन पाहिजेत विजयासाठी. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केलाय. 1 रन इथे पूर्ण होईल का दुसरीसाठी बॅटर येतील का हे बघायचंय. चला मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करूया, जिकडे रोहित आम्हाला माहिती देत आहेत 2 षटकं समाप्त झालेत. भरपूर संघर्ष करावा लागलाय चिंचवली टीमला, कारण 41 धावांचं आव्हान असताना आतापर्यंत फक्त 5च धावा करण्यामध्ये शिरोली संघ सक्षम राहिले. चिंचवली संघाची टिचून गोलंदाजी. प्रदीपनं पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेतल्या, 3 सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना हर्षदनं विकेट घेतल्या 2 आणि स्कोरबोर्ड सध्या 5 वर आहे. चेंडू आणि धावांमध्ये अंतर दोन षटकं समाप्त झालेत. 5 वर 5. थोडी नाजूक परिस्थिती, परंतु याच परिस्थितीत हाताळायचंय. 12 बॉल 36 धावांची गरज आहे. बॉटम नीड्स देखील तुम्हाला ऑन स्क्रीनवर बघा मिळेल. 12 बॉल 36 हे षटक इम्पॉर्टंट आहे. वन मॉप पेटावं लागेल धावसंख्येचा. मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे की आज तिकडे निसटली आहे. पाठीमागे बॅकअप मिळेल तोपर्यंत 2 धावा. प्रयत्न चांगला केलाय दोन्ही बॅटर्सना. पंच रेफर करतायत. बाउंड्री चेक करायची त्यांना. तिकडे फिल्डिंग सुरक्षित केली का हे चेक करायचं. होय बघा, शेवटपर्यंत संघर्ष सुरू होता. चांगलं कॅमेरामॅनचं कौतुक. खूप चांगलं त्यानं अगदी कव्हर केलंय. WTC बघा, लास्ट मोमेंट बाउंड्री लगत 2 इंच अंतर ठेवत असताना अगदी बघायला मिळालं. डाऊन द ग्राउंड खेळत फिल्डर मागे रेडी लॉंग ऑफला. मागे बॉलवर चूक झाली, परंतु ती आता या बॉलवर टाळली आहे. विकेट मिळेल. खेळाडू झेल आउट. स्वप्नातही विचार केला नसेल शिरोली संघानं की इतक्या जास्त विकेट सुरुवातीला गमावल्या जातील. 6 विकेट्स गमावल्या टीमनं. 10 मध्ये 34 धावांची गरज आहे. म्हणतात ना, नव्यानं काय मिळवायचे असेल तर नव्यानं तुम्हाला सुरुवात करता आली पाहिजे. जे घडून गेलं, जे होऊन गेलं ते आपण जरी बदलवू शकत नसलो तरी येणाऱ्या कालखंडामध्ये काल आणि वेळ नक्कीच बदलवू शकते. या धाडसानं खेळी करावी लागेल. अगदी मैदानामध्ये सध्या दर्शय आणि विराज हे 2 बॅटर्स आहेत. 10 मध्ये पाहिजे 34 रन्स. पाडा स्वीप करायचं होतं. खरं तर फॉलोविंग स्वीप खेळायचं होतं. या बॉलवर बॉडीपासून थोडा दूर ठेवलाय बॉल. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये गाईडलाईनच्या आसपास माहिती चिंचवली संघाला स्लॉट मध्ये दिले तर इथून आक्रमण झालंच तर प्रेशर वाढू शकतो आणि जे प्रेशर क्रिएट केलंय बघा. लास्ट 15 बॉल हिस्ट्री समरी तुम्ही बघितलं तर विकेट्स डॉट बॉलचं पर्सेंटेज भरपूर आहे. 21 स्कोरिंग शॉट आतापर्यंत आलेला नाहीये. पंच सांगतायत अंपायर्स बिलॉंग टू द लाईन. तुमच्या स्लॉट मधून बॉल घेऊन चालला विकेट किपर कडे. आणखी एक चांगला बॉल बघा मिळतो. आणखी एक डॉट बॉल बघा मिळेल. स्कोरबोर्डवर धावांची गरज येणारे 8 बॉल आणि अजूनही 34 रन पाहिजेत. स्लॉट मध्ये आलाय. हवाई फायर उंच तर गेलाय का लांबी नाही. काय फिल्डिंग केले. बॉडी बॅलन्स बघा. कृतिकच्या माध्यमातून अंतिम क्षणापर्यंत नजर ठेवली. आपण बाउंड्रीच्या किती आतमध्ये हेही बघितलं आणि त्यानंतर विकेट 7 वर 7वा धक्का.
अगदी सर्वसाधारण क्रिकेट मैदानामध्ये खेळ आहे. शिरोली संघाला काहीच गरजच नव्हती. सुरुवातीला विकेट्स त्यांनी गमावल्या. परिणाम मिडल ऑर्डरवर दबाव आला. धावांचा प्रेशर एका बाजूला आणि या प्रेशर मध्ये भरपूर काही चुका करून बसला संघ. चर्चा सुरू होती की शिरोली संघाकडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे, रन चेस होऊ शकतात, परंतु चिंचवली टीमनं देखील विकेट्स घेत असताना हम भी कुछ कम नाही हे त्यांनी दाखवलं. हा बॉल निर्णायक या ओव्हर मधील, कारण 7 बॉल मध्ये 34 रन पाहिजेत. येणारा बॉलवर एक हिट आला तर मॅच मध्ये एन राहू शकतो शिरोली संघ अजूनही, परंतु आता आर्यन ऑन साईक. क्लीन बॉल. मला वाटतं प्ले डाऊन झालेत, काहीतरी आवाज आला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाऊस, परंतु मिळेल या बॉलवर विकेट. माझ्या अलिबागचा स्कोरबोर्डवर अगदी बघायला मिळत आहे. टोटल रन्स आहेत फक्त 7, विकेट गमावलेत 8. 6 मध्ये पाहिजेत 34 धावा. टॉप क्लास प्रदर्शन गोलंदाजीचं बघायला मिळालं. हाय क्लास बॉलिंग परफॉर्मन्स. सुरुवात करून दिला, एनर्जी बुस्टर राहिला. प्रदीप पहिलं षटक फेकत असताना आणि खरं तर त्यानं पाया मजबूत केला गोलंदाजीतून आणि त्याच्यानंतर मिडल मध्ये भिंती चढवण्याचं काम केलंय. हर्षदनं तेजसनं कुछ काम नाही. तेजसने 3 विकेट घेतलेत. पाठीमागे पाठवल्या बॉल डीप मध्ये चाललाय काऊ कॉर्नर कडून. अंतिम षटकामध्ये 34 रन हवे होते आणि पहिल्याच बॉलवर आलाय हा खणखणीत चौकार. ऋतिक मुंडेचा जो खर तर जो झेल टिपला होता कृतिकनं, त्यासाठी प्रतीक मुंडे आणि गुरुनाथ मुंडे यांच्याकडून ऑनलाईन 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला केलं गेलंय. बाकी बॉल निर्णायक होता, तो सेफ आलाय. आता 4 मध्ये पाहिजे 30. पुन्हा एकदा बॅटच्या टोईन वर बॉल लागलाय. थोडी दयनीय अवस्था बॅटिंग मधून आज शिरोली संघाची बघायला मिळाली, कारण त्याचं त्यांनी सुरुवात थोडी खराब केली आणि त्याच्यानंतर थोडी संधी होती त्यांच्याकडे डाव सावरण्याची. ज्या चुका टॉप ऑर्डरनं केल्या त्या चुका मिडल ऑर्डरनं केल्या. एकही खेळाडूनं मैदानामध्ये थांबण्याचं नाव घेतलं नाही. एकही खेळाडूनं सिंगल डबल कडे अजिबात फोकस केला नाही आणि परिणाम मॅच त्यांच्यापासून दूर जाताना दिसली. हवाई सफर करत असताना पुन्हा एकदा तिकडे मला वाटतं कृतिक वन्स अगेन रेडी होते. आणखीन एक जाईल तिकडे टिपला जाईल. विकेट नंबर 9. नाही, आता ऑल आउट पासून वाचायचं आहे हे ठरवलंय शिरोली संघाच्या फलंदाजानं. त्यामुळे ड्राईव्ह केल्या, कारण शेवटची विकेट 28 धावांची अजूनही गरज आहे. त्यामुळे सामना एकतर्फी चिंचोली संघाने आपल्याकडे फिरवलाय. याच्या अगोदर रन त्यांनी चेस केल्या आणि आता इकडे रन डिफेन्स करताना मार्गस्थ. आणि हवे त्या बॉल अखेरचा बॉल बाउंड्री लाईन पार गेलाय, जो अगदी पंचांचा निर्णय आहे. ती मला वाटतं चौकार आलाय आणि अशा रीतीनं पहिलं जे बघायला मिळालं बॅटल जे रंगलं दोन्ही संघांमध्ये ते अतिशय चांगलं. चला लाईनअप करा दोन्ही टीम. हस्तांदोलन करून तुम्हाला मैदान सोडायचंय. सामना जिंकलाय मैदानामध्ये चिंचवली संघानं, अभिनंदन त्यांचं देणार. आपण लगेच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट
हा सामना 40 धावांचं टार्गेट होतं, परंतु मॅन ऑफ द मॅचची अगदी ट्रॉफी आपण देणार आहोत, ज्यानं एनर्जी बुस्टर बनला आणि या खरं तर मॅच मध्ये